of India having solemnly resolved I am Dr. Ambedkar. We the people of India having solemnly resolved the Constitution of India, Declaration of Republic. आज आपण इथे एक ठराव मांडत आहोत. The motion is accepted. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तारीख 26 नोव्हेंबर 1949 साली भारताचे संविधान स्वीकार झाले. 1946 मध्ये ब्रिटिश साम्राज्याने भारताला स्वातंत्र्य देण्याविषयी विचार केला. याची सुरुवात झाली ती भारतात कॅबिनेट मिशन पाठवण्यापासून. कॅबिनेट मिशनचे 3 अधिकारी होते, अलेक्झांडर आणि रॉलेंड. या तिघांच्या हातून आपल्या भारताचे भविष्य घडणार होते. फ्रिट्ज, अलेक्झांडर आणि लॉरेन्स, आपण समोर यायचंय. या समोर या. आधी सर नाही या. गांधीजी भारताचे संविधान भारतीयांनीच बनवले पाहिजे. महात्मा गांधींसाठी टाळ्या वाजवा. कॅबिनेट मिशन व भारतीय नेत्यांची बैठक शिमला येथे झाली. चर्चेदरम्यान भारताच्या फायद्याचा विषय निघाला. तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्या पोलादी व्यक्तिमत्वाचा परिचय दिला. I am not agreed to partition of India. India is one and will remain one. कॅबिनेट मिशन अंतर्गत संविधान समिती निर्माण झाली. संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. संविधान समितीचे अध्यक्ष होते. परत सांगा. संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान समितीची पहिली बैठक पार पडली. पंडित जवाहरलाल नेहरू. आय एम पंडित नेहरू. आज मी संविधानाची प्रस्तावना मांडणार आहे. हे संविधानाची रूपरेषा सांगणार आहे. संविधान पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी जावा लागला. या सभेत जनतेचे मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, केंद्र राज्य संबंध, महिलांचा अधिकार यावर जोरदार चर्चा झाल्या. सरदार वल्लभभाई पटेल. नोकरीमध्ये काही विशेष जातींना आरक्षण गरजेचे आहे. केटी शाह. नागरिकांसाठी राज्य काय करू शकेल हे कसे महत्वाचे आहे. नागरिकांनी देशासाठी काय कर्तव्य केले पाहिजे हे सुद्धा महत्वाचे आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी. कार्यमंडळासाठी हा अधिकार महत्वाचा आहे. घडल्याला चालवता त्याला अटक केले जाऊ शकत नाही. श्री राजगोपालचारी. धर्म, जात, वंश, भाषा, लिंग यावर कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. संविधान निर्माण करताना सर्वांनी गांधीजींचे विचार लक्षात ठेवले, कारण हे संविधान पुढे भारताचे मार्गदर्शन करणार होते. महात्मा गांधी. राज्य चालवताना सगळ्यात दुर्बल
सर्वांना साक्ष देतो की ह्या देशात सर्वांना राजकीय, सामाजिक व आर्थिक न्याय मिळेल. भारताच्या संविधानात अनेक पायऱ्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. राजकुमारी अमृतकर. पुरुषांच्या सोबत स्त्रियांनी सुद्धा कायद्याप्रमाणे बरेच अधिकार असावे. बेगम साहिबा. प्रत्येक नागरिकांना असा अधिकार पाहिजे की कोणत्याही कार्यकारी मंडळाला ते काढून घेता येणार नाही. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे व विस्तृत संविधान आहे. यात 395 कलमे, 8 परिशिष्टे व 22 भाग आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. On 26 January 1950, India would by national means India would by government of the people.